ग्रेड सेकंड आणि ग्रेड थर्डची मिळून अशी ॲडव्हर्टाईजमेंट आहे. तर त्या रिक्रुटमेंट संबंधित पूर्ण डिटेल आपण ॲडव्हर्टाईजमेंट पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहेत त्यांनी झोन वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत त्या PDF मध्ये किंवा ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल की FCIचे किती झोन्स आहेत आणि कुठल्या झोनमध्ये आपण अप्लाय करायचा किंवा आपलं स्टेट कुठल्या झोन रिलेटेड आहेत. तर सर्वप्रथम आपण ते पाहूयात. एकूण FCIचे 5 झोन दिलेले आहेत किंवा 5 झोन आहेत. त्यामध्ये नॉर्थ झोनमध्ये दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, युनियन टेरिटरी ऑफ चंदीगड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर साऊथ झोनमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, युनियन टेरिटरी ऑफ अंदमान अँड निकोबार आयसलँड, पुन्हा युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप आणि युनियन टेरिटरी ऑफ पॉंडिचेरी असे साऊथ झोनमध्ये दिलेले आहे. ईस्ट झोनमध्ये आहेत बिहार, झारखंड, ओडिसा, सिक्कीम आणि वेस्ट बंगाल. आणि वेस्ट झोनमध्ये आहेत चंदीगड, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि युनियन टेरिटरी ऑफ दमन अँड दीव. आणि शेवटचा झोन जो आहे 5 नंबरचा नॉर्थ ईस्ट झोन, त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. तर यांचे आपण नॉर्थ झोनचं हेडक्वार्टर हे नोएडामध्ये आहे, जो की UP म्हणजे उत्तर प्रदेशच्या स्टेटमध्ये आहे. साऊथ झोनचं जे हेडक्वार्टर आहे ते चेन्नईमध्ये आहे, आणि चेन्नई तमिळनाडू स्टेटचं बिलॉंग करते. तर ईस्ट झोनचं जे हेडक्वार्टर आहे ते कोलकात्याला आहे, आणि कोलकाता म्हणजेच वेस्ट बेंगॉलमध्ये. वेस्ट झोनचं जे हेडक्वार्टर आहे त्यांचं वेस्ट झोनचं म्हणजेच आपल्या हेडक्वार्टर हे मुंबईला आहे, महाराष्ट्रामध्ये. आणि नॉर्थ ईस्ट झोनचं आहे गुवाहाटीला म्हणजेच आसाममध्ये. तर हे तुम्ही पाहिले FCIचे 5 झोन आहेत आणि त्यांचे हेडक्वार्टर पण पाहिले आपण, आणि कुठले कुठले स्टेट कोणत्या झोनमध्ये येतात. तर त्यानुसार तुम्ही वॅकन्सी चेक करून तुमचा फॉर्म भरणार आहात किंवा भरू शकता. तर आपण वेस्ट झोन म्हणजे मुंबई, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी वेस्ट झोन दिलेला आहे किंवा वेस्ट झोनमध्ये आपण येतो. त्या अनुषंगाने आपण सर्व ॲडव्हर्टाईजमेंट बघणार आहोत. तर असे आपण पाहिलेत की 5 झोन आहेत FCIचे, त्यानुसार त्यांनी वॅकन्सीज दिलेल्या आहेत. तर सुरू करूयात. या वॅकन्सीमध्ये एकूण 8 पोस्ट आहेत. त्यामध्ये फर्स्ट पोस्ट आहे JEE सिव्हिल इंजिनिअरिंग, सेकंड पोस्ट आहे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थर्ड आहे स्टेनो ग्रेड सेकंड. यामध्ये ग्रेड सेकंडची फक्त स्टेनोची पोस्ट आहे. थर्ड पोस्ट आहे असिस्टंट ग्रेड जनरल, ग्रेड 3ची पोस्ट आहे. 5व्या नंबरची पोस्ट आहे असिस्टंट ग्रेड थर्ड अकाउंट्स. 6 नंबरची पोस्ट आहे असिस्टंट ग्रेड थर्ड टेक्निकल, आणि 7 नंबरची पोस्ट आहे AG थर्ड डिपॉट, आणि लास्टची आहे AG 3 हिंदी, असिस्टंट ग्रेड 3 हिंदीमध्ये. अशा एकूण 8 पोस्टसाठी वॅकन्सी काढलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक स्टेट झोन वाईज दिलेल्या आहेत. तुम्हाला झोनची माहिती सांगितलेलीच आहे. तर अशा एकूण टोटल 5 झोनच्या मिळून 5043 वॅकन्सीज आहेत टोटल. तर त्यामुळे तुम्ही कुठल्या झोनच्या रिलेटेड येतात त्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते पोस्ट पण बघू शकतात. अशा एकूण सर्व झोन मिळून 5043 जागा आहेत आणि त्यामध्ये ह्या 8 पोस्ट आहेत. ग्रेड वाईज त्यांनी दिलेलं आहे.
त्यामध्ये त्यांनी एज पण दिलेलं आहे, एजचा क्रायटेरिया काय आहे. तर हा बेसिक क्रायटेरिया आहे एजचा. त्यानंतर एज रिलॅक्सेशन जे आहे कॅटेगरी वाईज ते पण मी पुढं सांगणार आहे तुम्हाला. तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एज मॅक्झिमम 28 पाहिजे, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पण 28च पाहिजे, स्टेनो ग्रेड सेकंडसाठी मॅक्झिमम एज 25 पाहिजे, जनरल एजी 3साठी 27 एज पाहिजे मॅक्झिमम, एजी अकाउंट्स एजी 3साठी 27च पाहिजे, आणि पूर्ण टेक्निकल एजी 3 टेक्निकल, एजी 3 डिपोर्ट आणि एजी 3 हिंदीसाठी या दोघांसाठी 27 वय पाहिजे, आणि एजी 3 हिंदीसाठी 28 वय पाहिजे. तर अशा आपण पूर्ण पाहिलं की एज पण किती मॅक्झिमम एज लिमिट काय पाहिजे, आणि हे सर्व एज तुमचं 8 ऑगस्ट 2022ला कॅल्क्युलेट होईल या दिवसापर्यंत. तर आपण पाहिले एज क्रायटेरिया. तर आता ह्या पूर्ण झोनचे त्यांनी व्हॅकन्सी दिलेल्या आहेत पोस्ट वाईज. सर्वात जास्त व्हॅकन्सीच्या नॉर्थ झोनलाच आहेत 2300, बाकीच्या झोनला कमी आहेत. साऊथ झोनला 989 आहेत, ईस्ट झोनला 768, वेस्ट झोनला 713 आणि नॉर्थ ईस्ट झोनला 185. तर अशा 5043 जागा वॅकन्सीज आहेत. तर यामध्ये आता आपण बघूयात की त्यांनी रिझर्वेशनचं नंबर ऑफ वॅकन्सीज व्हॅरी पण होऊ शकतात ॲज पर FCIच्या नॉर्म्सनुसार. त्यानंतर त्यांनी त्यामध्ये जे PWDसाठी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहे त्यामध्ये कुठल्या पोस्टच्या किती किती वॅकन्सीज आहेत त्यांनी ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. तर आता आपण वरती जे पाहिलं होतं एज मॅक्झिमम एज किती आहे, तर त्यामध्ये रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशन किती आहे ते आधी पाहूयात, नंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर हे सर्वांना माहितीच असते की जे रिझर्वेशन नॉर्म्स आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टाईम टू टाईम जे सर्क्युलरनुसार केलं आहे त्यानुसारच रिलॅक्सेशन मिळणार आहे. यामध्ये सगळे एज क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन हे सर्व 1 ऑगस्ट 2022लाच कॅल्क्युलेट होणार आहे या डेटपर्यंत, त्याच्या पुढचं अलाउड नाही आहे. थर्ड जे दिलेले त्यांनी महत्त्वाचं म्हणजे एज रिलॅक्सेशन SC आणि STसाठी मॅक्झिमम 5 वर्ष वयात सूट आहे एज रिलॅक्सेशन, आणि OBC कॅन्डिडेटसाठी मॅक्झिमम 3 वर्ष. तर म्हणजेच SC आणि ST कॅटेगरीला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि OBC कॅन्डिडेटला 3 वर्षाचं आहे. तर अप्पर एज लिमिट केस फॉर डिपार्टमेंटल FCI कॅन्डिडेट म्हणजे जे त्यांचे ऑलरेडी जॉब करतात FCIमध्ये त्यांच्या डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी मॅक्झिमम एज लिमिट आहे 50. आणि PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष रिलॅक्सेशन आहे. त्यामध्ये PWD कॅन्डिडेट जो फिजिकली म्हणजे SC आणि ST कॅटेगरीचा आहे त्यांना 15 वर्ष, आणि जो OBC कॅटेगरीचा आहे त्यांना 13 वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर तुम्ही बघितलं असं एजचं रिलॅक्सेशन. आणि जे OBC कॅन्डिडेट आहेत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि जे नॉन क्रिमिनल लागते ते बिफोर 1/4 ऑन ऑर आफ्टर 1/4/2022च्या नंतरच पाहिजे, म्हणजे 1 एप्रिल 2022च्या नंतरचं किंवा त्या तारखेचं काढलेलं असणं आवश्यक आहे, त्याच्या आधीचं चालणार नाही. आणि EWS कॅन्डिडेटसाठी पण त्यांनी जे सर्टिफिकेट काढलेलं आहे ते 1/4/22 ते 31/3/23पर्यंत या कालावधीचं असलं पाहिजे. पुन्हा दुसरं एज रिलॅक्सेशन विडो आणि डिवोर्स वुमेनसाठी जे आहे म्हणजे त्यांचं
रिमॅरिडवाल्यांसाठी 35 आणि अनरिझर्ववाल्यांसाठी 35, OBCसाठी 38 आणि SC/ST कॅन्डिडेटसाठी 40 असं दिलेलं आहे. जे वुमेन्स आहेत, विडोज, डायव्हर्स वुमेन आणि जे वुमेन जेनेटिकली सेपरेटेड. एक्स सर्व्हिसमॅनसाठी पण त्यांनी त्यांचं सेपरेट रिझर्वेशन दिलेलं आहे. तर हे आपण सर्व एज रिलॅक्सेशन पाहिलेलं आहे. तर आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघणार आहोत. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणजे JEE सिव्हिल इंजिनिअरिंग पोस्ट कोड आहे. त्यासाठी तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ 1 इयर एक वर्क एक्सपिरियन्स. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी पण डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सुद्धा विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. किंवा मग डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ 1 इयर एक्सपिरियन्स किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ 1 इयर एक्सपिरियन्स. हे झाले दोन्ही JEEसाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहेत ते. स्टेनो ग्रेड सेकंड पोस्ट कोड C यासाठी डिग्री एनी डिग्री किंवा ग्रॅज्युएट डिग्री विथ स्पीड 40 वर्ड पर मिनिट आणि 80 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग आणि शॉर्ट हँड रिस्पेक्टिव्हली. म्हणजे स्टेनोची टायपिंग झालेली पाहिजे 40 आणि 80 दोन्ही पण. नेक्स्ट पोस्ट जे आहे AG असिस्टंट ग्रेड 3 जनरल D नंबरचा पोस्ट कोड आहे. त्याच्यात ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे एनी ग्रॅज्युएट जनरलसाठी हे पोस्ट तुम्ही भरू शकता फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर. नेक्स्ट पोस्ट आहे AG3 अकाउंट्स E नंबरची पोस्ट आहे. त्यासाठी बॅचलर ऑफ कॉमर्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर. बॅचलर ऑफ कॉमर्स पाहिजे अकाउंट्सच्या पोस्टसाठी AG3 ग्रेड अकाउंट्स. BSc इन ॲग्रिकल्चर फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. त्यामध्ये BSc विथ किंवा ऑर म्हणलेलं त्यांनी. कुठलेही BSc कुठल्या पण एका सब्जेक्टमध्ये झालेली पाहिजे. जसं की BSc बॉटनीमध्ये किंवा झुऑलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा फूड सायन्समध्ये. किंवा त्याला ऑप्शन म्हणून BE किंवा BTech पण चालतं फूड सायन्समध्ये किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर ॲन इन्स्टिट्यूशन ऑफ अप्रूव्ड बाय AICTE. आणि प्रोफेशन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर्स. हे पाहिलं आपण टेक्निकलसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. नेक्स्ट बघूयात AG3 डिपॉट G नंबरचा पोस्ट कोड आहे. तर ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज. ह्या पोस्टसाठी तुम्हाला एनी डिग्री पण चालून जाईल विथ प्रोफिशियन्सी इन यूज ऑफ कम्प्युटर्स. आणि AG3 हिंदीसाठी H पोस्ट कोड आहे. तर त्यामध्ये डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी मेन सब्जेक्ट म्हणजे तुमची कुठल्याही डिग्री पाहिजे पण त्यामध्ये मेन हिंदी सब्जेक्ट असला पाहिजे. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश स्पेसिफिकली फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सलेशन. सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू हिंदी अँड व्हाईस वर्सा ॲटलिस्ट 1 इयर ड्युरेशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. ज्या पोस्टचं महत्त्वाचं जे काम आहे मेन ते इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन करण्याचं आहे. त्यासाठी तुमचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स झालेला पाहिजे 1 वर्षाचा 1 इयर ड्युरेशन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हिंदीमध्ये. आणि मेजर वर्क फॉर असिस्टंट ग्रेड 3 हिंदी वुड बी ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगितलंच आहे. स्किल ऑफ हिंदी टायपिंग वुड बी रिक्वायर्ड. पुन्हा हिंदी टायपिंग विथ स्पीड 30 वर्ड्स पर मिनिट विल बी टेस्टेड ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रोबेशन. प्रोबेशन पिरियडमध्ये 30 मिनिट्स पर
टेस्टिंग टायपिंगची टेस्ट तुमची घेणार आहेत हिंदी टायपिंगची. आणि कन्फर्मेशन ऑफ प्रोबेशन शाल बी सब्जेक्ट टू कॅन्डिडेट क्वालिफाईंग प्रिस्क्राईब टायपिंग टेस्ट, म्हणजे कन्फर्मेशन टायपिंग टेस्ट झाल्यानंतर देणार आहे. आणि इथे नोट दिली त्यांनी, म्हणजे हिंदी शुड बी मेन सब्जेक्ट इन एव्हरी इयर ऑफ ग्रॅज्युएशन, म्हणजे तुमचा हिंदी सब्जेक्ट ह्या ग्रॅज्युएशनला मेन सब्जेक्ट असला पाहिजे प्रत्येक वर्षी ग्रॅज्युएशनच्या. तर हा आपण सर्व एज्युकेशन क्रायटेरिया पाहिलेला आहे. तर नेक्स्ट बघूयात त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिल्यात की कॅन्डिडेट कॅन अप्लाय इन ओनली वन झोन ओनली, म्हणजे 5 झोनपैकी तुम्ही फक्त एका झोनमध्ये अप्लाय करू शकतात. त्यामध्ये एकतर एक नॉर्थ झोन, एक साऊथ झोन, नाही तर ईस्ट झोन, नाही तर वेस्ट झोन, नाही तर नॉर्थ ईस्ट झोन असं. आणि हे जे ABCDEFGH पर्यंत पोस्ट दिले आहेत त्या कुठल्याही एका पोस्टलाच अप्लाय करू शकतात. मोड ऑफ अप्लिकेशन इज ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि सर्व एज रिलॅक्सेशन किंवा जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. 1 ऑगस्ट 2022 पर्यंतच काउंट करणार आहे ते, त्याच्या पुढचं अलाउड नाही. हे आपण एज पाहिलेलं आहे, एज क्रायटेरिया. आता महत्त्वाचं बघूयात सिलेक्शन प्रोसिजर. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फेज 1 हे सर्व पोस्टसाठी कंपल्सरीच आहे. आणि फेज 1ची जी टेस्ट आहे ती ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्यामध्ये 4 सेक्शन असतील: इंग्लिश, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि GS किंवा GK म्हणून आपण. त्यामध्ये 25 मार्काचे इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन्स, त्यांना 25 मार्क्स. आणि मॅक्झिमम वेळ आहे 15 मिनिट्स आणि वर्जन आहे इंग्लिश. तर इंग्लिशचं पाहिलं आपण तसंच सेकंड सेक्शन आहे रिजनिंग ॲबिलिटी. तर नंबर ऑफ 25 क्वेश्चन राहतील 25 मार्क्ससाठी आणि याला पण वेळ 15 मिनिटच राहील. थर्ड सेक्शन राहील न्यूमेरिकल ॲबिलिटी, 25 क्वेश्चन 25 मार्क आणि 15 मिनिट्स. हे दोन्ही लँग्वेजमध्ये राहील, हिंदी किंवा बाय लँग्वेज इंग्लिश. फोर्थ नंबर सेक्शन आहे GS. त्यामध्ये जनरल स्टडीज कॉम्प्रिझिंग हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी अँड जनरल सायन्स अप टू 8th लेवल, त्याचे 20 क्वेश्चन. आणि करंट अफेअर 5 क्वेश्चन, असे एकूण 25 क्वेश्चन राहणार आहेत फोर्थ सेक्शनमध्ये 25 मार्क्ससाठी आणि वेळ राहणार आहे 15 मिनिट्स. तर आपण पाहिलं की टोटल क्वेश्चन 100 मार्क्ससाठी एक क्वेश्चन 1 मार्कला. आणि ड्युरेशन आहे एक्झामचा 60 मिनिट. तर तुम्हाला कळालं असेल की फेज 1ची एक्झाम ही 100 मार्काची 100 क्वेश्चन राहणार, त्यामध्ये 4 सेक्शन आणि 60 मिनिट वेळ राहणार आहे. नेचर ऑफ क्वेश्चन विल बी सच दे डू नॉट रिक्वायर स्पेशलाइज स्टडी फॉर एनी डिसिप्लिन, म्हणजे नॉर्मल लेवलचे क्वेश्चन तुम्ही येणार आहेत, काही एनी स्पेशल काहीच तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 8 लेवलच्या स्टँडर्डवर राहील. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 ऑफ अ मार्क असाइन टू दॅट क्वेश्चन. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. इफ क्वेश्चन लेफ्ट ब्लँक नो आन्सर इज मार्क्ड कॅन्डिडेट देअर विल नो निगेटिव्ह मार्किंग फॉर द, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर दिलेला नाही तर त्याचा निगेटिव्ह मार्क तुम्हाला काउंट केले जाणार नाहीत. मार्क्स ऑब्टेन इन फेज 1 विल बी नॉट रिकग्नाइज इन फायनल मिडसाठी जी फेज 1ची एक्झामचे मार्क काउंट केले जाणार नाही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही बघितलेत निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 मार्क निगेटिव्ह होणार आहे. तर हे फेज 1ची एक्झाम सगळ्याला कंपल्सरी होती. तर फेज 2मध्ये प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी पुढचे फेज 2 म्हणजे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पेपर 1 पेपर 2 कुठल्या पोस्टला कोणते पेपर आहेत.
फेज 2 ऑनलाईन, ही पण ऑनलाईनच एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये जी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे आणि हे सिंगल सिटिंगमध्येच होणार आहे. याचा सिलेबस आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे पेपर 1 आणि 2 हा लगेचच एकाच दिवशी होणार आहे. फेज फर्स्टची परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर क्वालिफाय झाला तर पेपर 1 आणि पेपर 2 फेज 2 मध्ये तुम्हाला द्यायचं आहे एकाच दिवशी. तसंच जी सेकंड पोस्ट आहे जी इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल त्यांच्यासाठी पण तेच आहे. पेपर 1 आणि पेपर 2 द्यायचा आहे. फेज 1ची परीक्षा पास झाल्यानंतर ते पण ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि एकाच सिंगल सिटिंगमध्ये, म्हणजे दोन्ही पेपर एकाच वेळेस होणार आहेत, फेज 1 आणि फेज 2. थर्ड जी पोस्ट आहे स्टेनो ग्रेड सेकंड सी, त्याचा पोस्ट कोड आहे. त्यामध्ये यांना फर्स्ट स्टेनो ग्रेड सेकंड म्हणजे थर्ड नंबरची पोस्ट आहे सी. तर त्यासाठी फेज 1ची एक्झाम पास झाल्यानंतर किंवा क्लिअर केल्यानंतर तुम्हाला फेज 2मध्ये त्याला डायरेक्ट पेपर थर्ड द्यायचा आहे. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर पोस्ट ऑफ सी विल हॅव टू अपियर इन पेपर थर्ड. Thereafter, candidate will be undergo skill test in typing and shorthand, which will be applicable for qualifying nature. The language of skill test is typing shorthand in English. म्हणजे शॉर्टहँडची तुमची एक्झाम होणार आहे टायपिंगची. त्याचं तुम्हाला डिटेल स्किलमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. आणि फायनल मेरिट ऑन द पोस्ट ऑफ स्टेनोग्रेड विल डिसाइड ऑन द बेसिस ऑफ पेपर थर्ड सब्जेक्ट टू क्वालिफाईंग स्किल टेस्ट. स्किल टेस्टच्या मार्कवरच तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे स्टेनोग्रेड. तर नेक्स्ट पोस्ट जी आहे AG थर्ड जनरल, त्यासाठी त्यांना फक्त पेपर 1 ओनली द्यायचा आहे. कॅन्डिडेट अप्लाय फॉर पोस्ट कोड विल बी अपेअर इन फर्स्ट पेपर. म्हणजे त्यानंतर जे सेकंड फेजचा आहे त्यामध्ये त्यांना फक्त पेपर 1च द्यायचा आहे जनरलसाठी, AG3 जनरलसाठी. तर अकाउंट्स AG3 साठी त्यांना पण ही नंबरची पोस्ट पेपर फर्स्ट अँड सेकंड द्यायचा, तो पण सिंगल सिटिंगमध्ये द्यायचा आहे फर्स्ट अँड सेकंड पेपर. आपण खाली सिलेबस बघणार आहोत. तसंच AG थर्ड टेक्निकलसाठी पण सेम आहे, फर्स्ट अँड सेकंड पेपर द्यायचा आहे. AG थर्ड डिपॉटसाठी फक्त पेपर 1च आहे, सेकंड पेपर नाही आहे. जसं की आपण वरती पाहिलं AG थर्ड जनरल आणि AG थर्ड डिपॉट यासाठी फक्त पेपर 1 कंपल्सरी आहे, पेपर ओनली 1. आणि हिंदीसाठी जे आहे ते पेपर फर्स्ट अँड सेकंड द्यायचं आहे. तर हे तुम्हाला कळालं असेल. पेपर 1 ह्या जो आधीचा होता तो कंपल्सरी कॉमनच आहे सर्वसाठी. आणि फेज सेकंडमध्ये त्यांनी परत 2 पेपर ठेवलेले आहेत आणि कुठल्या ह्याला 2 आणि कुठल्या ह्याला 1 आहे हे आपण सर्व पोस्ट वाईज पाहिलेलं आहे. तर जे सेकंड फेज जे आपण ऑनलाईन एक्झामचं बघणार आहोत त्यामध्ये पेपर फर्स्ट जो आहे तो 120 मार्काचा राहील. MCQ क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 90 मिनिट वेळ राहील त्याला आणि 120 मार्क राहतील. 1 मार्काला 1 क्वेश्चन पेपर 1 साठीचा. आणि त्यानंतर पेपर सेकंड जो आहे त्याच्यातलाच त्या दिवशी होणारा 60 क्वेश्चन हे 2 मार्काला राहतील, असे 120 मार्काचा पेपर होणार आहे आणि त्याला पण वेळ 60 मिनिटाचा असेल. पेपर 1 तुम्ही पाहिला 120 मार्क 120 क्वेश्चन. पेपर सेकंड जो आहे 60 क्वेश्चन 120 मार्क आणि 60 मिनिट. आणि पेपर थर्ड आहे 120 क्वेश्चन 120 मार्क 90 मिनिट वेळ. इकडं निगेटिव्ह मार्किंगसाठी त्यांनी नोट दिली, कॅन्डिडेट शुड नॉट नोट दॅट देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 assigned to question in second phase. If question no answer, निगेटिव्ह मार्किंग पण आहे सेकंड फेजमध्ये, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर कुठल्या पोस्टसाठी पेपर 1 द्यायचा आहे किंवा पेपर 2 द्यायचा आणि पेपर थर्ड द्यायचा हे आपण वरती पाहिलेलं आहे. तर जो पेपर 1 आहे त्यामध्ये 120 मार्काचे काय काय सिलेबस आहे हा त्यांनी पण दिलेला आहे. बघूयात. ते 4 सेक्शन आहेत.
इंग्लिश, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिट्यूड आणि जनरल स्टडीज. त्यामध्ये 25 क्वेश्चन. सेक्शन फर्स्ट आहे इंग्लिश, त्यामध्ये 25 क्वेश्चन, 25 मार्क आणि 20 मिनिट वेळ आहे. तसंच रिजनिंग सेक्शन आहे, 25 क्वेश्चन, 25 मार्क, 20 मिनिट वेळ आहे. थर्ड सेक्शन न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, 25 क्वेश्चन, 25 मार्क आणि 20 मिनिट वेळ आहे. चौथा सेक्शन आहे GS, त्यामध्ये बघितले हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी 25 क्वेश्चन आणि जनरल सायन्स अप टू क्लास 10 10 क्वेश्चन आणि करंट अफेअर 5 क्वेश्चन आणि कम्प्युटर अवेअरनेस 5 क्वेश्चन. म्हणजे असे 45 क्वेश्चन, 45 मार्क आणि 30 मिनिट वेळ आहे. आणि इंग्लिश सोडून हे तिन्ही सेक्शन बायलँग्वेजिकल आहेत. तर असं हे 4 सेक्शन राहणार आहेत. 120 क्वेश्चन, 120 मार्क्स आणि 90 मिनिट वेळ असा आहे टोटल. हा पेपर 1 होता. पेपर 2 मध्ये 60 क्वेश्चन, 120 मार्कला आहे, 2 मार्काला एक क्वेश्चन आहे. आपापल्या टेक्निकलनुसार, जसं सिव्हिल, इलेक्ट्रिकलला त्यांचे क्वेश्चन्स. आणि जो पेपर 3 आहे किंवा जनरल अकाउंटिंग, जसं इंजिनिअरिंगचं झालं, त्यांचे टेक्निकल क्वेश्चन राहते 60 मार्कचे. जसं की जे आणि अकाउंट्स आणि फायनान्शियल कॅन्डिडेट जे पोस्ट ईसाठी अप्लाय करतायत, अकाउंटचे असिस्टंट ग्रेड 3 अकाउंट, त्यांना अकाउंटिंगचे रिलेटेड 60 क्वेश्चन राहतील. जसं की दुसरी जी पोस्ट आहे पोस्ट ग्रेड 3 टेक्निकल, त्यांच्यासाठी 60 क्वेश्चन हे ॲग्रिकल्चर बॉटनी किंवा ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, फिजिक्स यासाठीचे 60 क्वेश्चन हे त्यांच्या टेक्निकलच्या सिलेबसचे राहतील. असे आपापल्या पोस्टनुसार त्या पोस्टनुसार त्याचे सेकंड पेपरचे 60 क्वेश्चन 2-2 मार्काला राहणार आहेत. आणि हिंदीसाठी पण तेच आहे की 60 क्वेश्चन राहतील 2 मार्काला. आणि त्यांनी 60 क्वेश्चनमध्ये काय काय हिंदी लिटरेचर 4 क्वेश्चन, सेंटेन्स किंवा वर्ड हिंदी टू इंग्लिश ट्रान्सलेट 20 क्वेश्चन, वर्ड सेंटेन्स इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन 20 क्वेश्चन, ऑफिशियल लँग्वेज पॉलिसी 4 क्वेश्चन, ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 4 क्वेश्चन, ऑफिशियल लँग्वेज रूल 4 क्वेश्चन आणि ॲन्युअल प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज 4 क्वेश्चन. असे एकूण 60 क्वेश्चन राहणार आहेत हिंदीसाठी, हिंदीच्या एक्झाम म्हणजे पोस्टसाठी. तर तुम्हाला डिटेल सिलेबस पाहिजे असेल तर या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी पूर्ण डिटेल सिलेबस दिलेला आहे. तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकतात आपापल्या पोस्टनुसार. तर आपण पेपर 1, पेपर 2 पण पाहिला. आता पेपर 3 पाहणार आहोत, जे फक्त काही पोस्टसाठीच आहे, सर्वांसाठी कंपल्सरी नाही. त्याच्यामध्ये पण 120 क्वेश्चन आहेत आणि त्यामध्ये 4 सेक्शन आहेत. जनरल इंग्लिश 30 क्वेश्चन, 30 मार्क, 25 मिनिट. जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन, 30 मार्क, 20 मिनिट वेळ. जनरल इंटेलिजन्स 30 क्वेश्चन, 30 मार्क, 25 मिनिट वेळ. आणि कम्प्युटर अवेअरनेस 30 क्वेश्चन, 30 मार्क, 20 मिनिट. असे 120 क्वेश्चन, 120 मार्क, 90 मिनिटाचा वेळ आहे. तर हे 4 सेक्शन पेपर 3 साठी आहेत. जे फक्त पेपर 3 क्वालिफाय होणार आहेत त्यांच्यासाठी हा पेपरचा सिलेबस आहे. फेज 1चे मार्क कुठल्याही मेरिटसाठी कन्सिडर होणार नाहीत. फेज 2चे आणि फेज 3चे मार्क मेरिटमध्ये काउंट होणार आहेत. ऑनलाईन टेस्ट डी आणि जी पोस्टसाठी जे आहेत त्यांचे फक्त फेज सेकंडचेच मार्क क्वालिफाय होणार आहेत. सिक्युरिटी इन पेपर फर्स्ट ऑफ फेज सेकंड, म्हणजे फक्त त्यांना एकच पेपर आहे, त्याचे जे फेज 2 मध्ये जो पेपर पहिला आहे त्याचेच मार्क काउंट होणार आहेत. तसंच ABEFH मेरिट विल बी डिसाइड ऑन द बेसिस ऑफ कंबाईन मार्क सिक्युअर्ड पेपर 1 आणि पेपर 2. जे फेज 2 मध्ये तुमची जी परीक्षा होणार आहे त्याचेच मार्क काउंट होणार आहेत. फेज 1चे पेपर मार्क काउंट होणार नाहीत. आणि पोस्ट टेनो कोर्ससाठी जे थर्ड पेपरचा म्हणजे थर्ड फेजमध्ये पेपर आहे, थर्ड पेपर, त्याचे ऑनलाईन टेस्टचेच मार्क होणार आहेत. आणि फायनल मेरिट विल बी डिसाइड ऑन द बेसिस ऑफ पेपर 3च्या मार्क आणि सब्जेक्ट टू क्वालिफाईंग स्किल टेस्ट. आणि हिंदीसाठीचा पेपर 1, पेपर सेकंड, फेज सेकंडमधले जे आहेत त्याच्यावरच मार्क काउंट होणार आहेत. ऑनलाईन टेस्ट विल बी इंग्लिश आणि हिंदी एक्सेप्ट लँग्वेज पेपर.
तर आता महत्त्वाचं आपण एक्झाम सेंटर स्टेट वाईज कुठे कुठे आहेत बघूयात. ते यादी दिलेली आहे त्यांनी. तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, महाराष्ट्र, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, अमरावती, नांदेड, पुण्याला ही फेज 1ची परीक्षा होणार आहे. एवढे सेंटर दिलेले आहेत त्यांनी. आणि फेज 2ची जी परीक्षा आहे ती पण त्यांनी लिस्ट दिलेली आहे स्टेट वाईज. तर आपण महाराष्ट्राचं बघूयात. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, पुणे या ठिकाणी फेज सेकंडचा एक्झाम सेंटर दिलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर जाऊन करायचं तुम्हाला www.fci.government.gov.in वर. तर सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. सबमिशन टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी दिलेला किंवा इम्पॉर्टंट डेट्स 6 सप्टेंबर पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. लास्ट डेट 5 ऑक्टोबर आहे 4 वाजेपर्यंत. ॲडमिट कार्ड तुमची एक्झामच्या 10 दिवस आधी भेटणार आहेत आणि डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट ही अनाऊन्स होईल. टेंटेटिव्ह डेट त्यांनी जानेवारी 2023ची दिलेली आहे या वेबसाईटवर www.fci.gov.in वर. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल 6 सप्टेंबरपासून ॲप्लिकेशन सुरू, 5 ऑक्टोबरपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. 10 दिवसाच्या आधी, एक्झामच्या 10 दिवसाआधी हॉल तिकीट येणार आणि तुमची एक्झाम ही टेंटेटिव्ह जानेवारीच्या फर्स्ट वीकला आहे. आणि www.fci.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती किंवा हॉल तिकीट मिळणार आहेत. तर अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल पाहिलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की FCIच्या म्हणजे का पोस्टचा फॉर्म कसा भरायचा किंवा कसं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओवर कमेंट करा. थँक्यू.